नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे एक अंडी आणि एक कच्च्या बटाट्यापासून स्नॅक्स बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक बटाटा सोलून स्वच्छ असं धुवून किसून घेतलेला आहे। तर हे बटाटा किसून घेतल्यानंतर त्याला धुवून न घेता असंच किसून घ्यायचं आहे। एक अंडी घेतलेली आहे आणि 1/4 टीस्पून रेड चिली फ्लेक्स घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 1/4 टीस्पून जिरेपूड घेतलेली आहे। सजावटीसाठी कांद्याची पात घेतलेली आहे। तर कांद्याची पात इथे मी बारीक करून घेतलेली आहे। 1/4 टीस्पून मिरेपूड घेतलेली आहे आणि थोडीशी हल्दी पावडर घेतलेली आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर सुरुवातीला आपल्याला किसून घेतलेल्या बटाट्यात हे सगळे मसाले टाकायचे आहेत। आता यामध्ये 1/4 टीस्पून मिरेपूड टाकायची आहे, 1/4 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, 1/4 टीस्पून जिरेपूड, थोडीशी हळद टाकायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। 1/4 टीस्पून मीठ टाकायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू। एका पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आता यामध्ये बटाट्याचं मिश्रण टाकायचं आहे। आता हे आपल्याला गोल शेप मध्ये पसरून घ्यायचं आहे। तर हे पसरून घेताना थोडंसं जाडसर शेप मध्ये पसरून घ्यायचं आहे। तर इथे मी गोल शेप मध्ये पसरून घेतलेला आहे। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हे 3 ते 4 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। तर हे वाफवून घेताना गॅस लो हीट वर ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण अंडी फोडून घेणार आहोत। अंडी फोडून झाल्यानंतर एका डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। 4 मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता हे छान असं भाजल्या गेलेलं आहे। तर आता याची आपण पलटी करून घेणार आहोत। तर पलटी करत असताना या पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे। आता हे परत आपल्याला खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे। तर परत हे आपल्याला पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला फोडून घेतलेली अंडी टाकून गोल शेप मध्ये पसरून घ्यायची आहे। पसरून घेतल्यानंतर आता यावर थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे। वरून थोडीशी कांद्याची पात टाकायची आहे आणि हे परत आपल्याला 3 ते 4 मिनिटे लो हीट वर वाफवून घ्यायचं आहे। 4 मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता हे छान असं वाफल्या गेलेलं आहे। आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ। तर याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता आणि मुलांना झटपट नाश्त्याला बनवून देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।